नमस्कार, मी प्रज्ञा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. कशा आहात सगळे? आनंदी ना? तर आज मी आहे कडीपत्त्याच्या झाडाजवळ. कसलं मस्त असतं ना गावाकडे असल्यानंतर. असं चटकन असं मस्त असं कडीपत्ता तोडायचा आणि फोडणीला टाकायचा आणि भाजी एक नंबर बनते नुसती. परंतु ह्या गोष्टी सगळ्या शहरामध्ये अवेलेबल होत नाहीत ना. मग मी दरवर्षी काय करते, जेव्हा मी मुंबईला जाते, तर जाताना मी कडीपत्ता कसा स्टोअर करून घेऊन जाते, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग. आणि तुम्हाला माहिती असेल तर कडीपत्त्याचे खूप आणि खूप फायदे आहेत. आपल्या केसांसाठी तर कडीपत्ता खूप आणि खूप चांगला आहे आणि भाजीलाही चव छान लागते. आणि खूप महत्व आहे. यामध्ये भरपूर सगळे विटॅमिन्स पण असतात. तर एवढा सगळा माझा कडीपत्ता झालाय तोडून. काय वास येतोय! आहा मस्त! खूप सुंदर वास येतोय. असं वाटतं हाच वास घेत राहावा. आणि मी याला ना असं पूर्ण ना फांदी सहित असं याच्या सहित तोडलाय आणि याला व्यवस्थित धुवून घेऊयात आपण. चला. हम्म. हा स्टॉप पत्ता स्टॉप करत. आणि याला छान असा वाळू द्यायचा व्यवस्थित. काय 1-2 दिवस लागतील ते लागतील, पण छान वाळू द्यायचं व्यवस्थित कडकडीत अगदी. स्टॉप करते. इकडे मी छान असं सुकायला घातलंय. काय 1-2 दिवस लागतात सुकायला, पण छान असा अगदी व्यवस्थित तो खडखडीत वाळू निघायला पाहिजे. तर याला सुकू द्या आता. तर हे बघा कडीपत्त्याची किती छान पानं वाळलेत. अशी छान वाळू द्यायची पानं मस्त. तर एवढा पाला रेडी झालेला आहे आपला आणि याला आता मिक्सरमधून फिरवून घेऊया. असं थोडासा ना जाडसर काढून घ्यायचा आणि याला व्यवस्थित ना एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचा. अगदी 2 महिने व्यवस्थित आरामात जातो हा. आणि फोडणीला घालायचा मस्तपैकी भाजी करताना. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.